हॅलो. आज आपण बोलणार आहोत अनकम्फर्टेबल या वर्ड विषयी. सो मला असं वाटतं की सगळ्यात मोठा जर गुन्हा कुठला असेल तर तो आहे की आपण एखाद्याला अनकम्फर्टेबल फील करवतो. आणि ती सगळ्यात घाण गोष्ट आहे, कारण की मी सोलो ट्रॅव्हलिंग वगैरे करते, तर सगळ्यात जास्त खर्च किती होईल त्याच्यापेक्षा जास्त मला मोठा प्रश्न असतो की ज्या सिटीमध्ये मी चालले तिथे मी कम्फर्टेबल आहे का, तिथे मी सेफ आहे का. आणि ज्या सिटीमध्ये जाऊन मला ॲक्च्युली सेफ फील होतं त्या सिटीसाठी जे प्रेम असतं त्या सिटीबद्दल आणि जो अभिमान असतो तो जास्ती वाढतो. सो मला असं वाटतं की एखाद्याला जो आपल्या सिटीमध्ये आलेला आहे, जो परका माणूस आहे, जो ओळखीचा, म्हणजे ओळखीच्यांना तर अनकम्फर्टेबल फील करू नयेच, पण जे दुसरे परके आहेत त्यांना पण आपण सेफ फील करावं, सेफ फील करून द्यावं, कम्फर्टेबल फील करून द्यावं. त्याच्यासारखा मोठा आनंद कुठलाच नाही आहे. सो जेव्हा मी कम्फर्टेबल ही गोष्ट बोलते तर मला हे बोलायचं आहे की जेव्हा एखाद्या म्हणजे मुली पब्लिक प्लेसेसमध्ये जातात तर तेव्हा बसमध्ये, ट्रेनमध्ये किंवा ऑफिसेसमध्ये किंवा एखाद्या कॅफेमध्ये, रेस्टॉरंटमध्ये, तेव्हा काही माणसांना खूप घाण सवय असते की फक्त बघत बसायचं आणि इतक्या वेड्यासारखं बघत बसायचं की असं वाटतं की काय लागलंय का फेसला, किंवा माझे कपडे ठीक आहेत ना. सो हे विचार येतात. सो जेव्हा मी बोलते की आपण कम्फर्टेबल एन्व्हायरमेंट क्रिएट करू तेव्हा मी हे बोलते की ह्या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत, बिकॉज खूप घाण फिलिंग येते ती की आणि तुम्हाला कसं वाटेल जर तुम्ही एखादं काम करताय आणि 10 लोक तुमच्या तोंडाकडे बघत बसलेत. सो नाही चांगलं वाटणार. आज आपण प्रॉमिस करूयात की आपण दुसऱ्यांना अनकम्फर्टेबल फील नाही करवणार आणि सगळ्यांना कम्फर्टेबल वातावरण देऊ. त्याच्यामुळे सगळेजण छान राहतील आणि सगळ्यांना एकमेकांविषयी रिस्पेक्ट पण वाढेल. थँक्यू.